तर बायकोनं प्रियकरासोबत मिळून पतीचा जीव घेतलाय। एका महिलेनं दरोड्याचा बनाव रचला आणि दरोडेखोरांनी पतीची हत्या केल्याचं सांगितलं। पण पोलिसांना लगेच संशय आला, तपासाला सुरुवात केली आणि पोलिसी खाक्या दाखवताच सगळं सत्य बाहेर पडलं। कुठे घडली ही घटना आणि पतीच्या हत्येचा कट तिनं नेमका कसा रचलाय, बघूया रिपोर्टमधून। बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं। आधी विष दिलं, मात्र परिणाम नाही। मग रचला दरोडेखोरांनी पतीची हत्या केल्याचा बनाव। बायकोनं आपल्या बॉयफ्रेंड सोबत मिळून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबच्या फरीदकोटमध्ये घडलाय। रुपिंदरनं पती गुरविंदरला आधी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न फसला। मग रुपिंदरनं प्लॅन बी आखला। रुपिंदरनं बॉयफ्रेंड सोबत मिळून घरात दरोडा पडल्याचा बनाव केला आणि दरोडेखोरांनी पतीची हत्या केल्याचा आरोप केला। पोलीस दाखल झाले, त्यांना संशय आला, तपासाला सुरुवात झाली आणि सगळं सत्य समोर आलं। 28 नोव्हेंबरला अलार्म वाजवून जवळच्या लोकांना फोन केला। पतीचा मृतदेह छतावर पडल्याचं तिनं सांगितलं। दरोडेखोरांनी घरात घुसून दरोडा टाकला आणि पतीची हत्या केल्याचं रुपिंदरनं सांगितलं। मृतदेह पाहून लोकांनी पोलिसांना फोन केला। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। रुपिंदरनं पोलिसांनाही दरोडा आणि हत्येची माहिती दिली, मात्र घराची स्थिती आणि छतावर पडलेला मृतदेह पाहून पोलिसांना संशय आला। काही गडबड, कोणाला धावताना पाहिलं का असं पोलिसांनी परिसरातील लोकांना विचारलं, पण कोणीही खात्री केली नाही। पोलिसांचा संशय अधिक बळावला। सोबतच गुरविंदरचा मृतदेह छतावर उघड्यावर होता। थंडीतही कमी कपड्यातला मृतदेह पाहून पोलिसांनी वेगळ्या अँगलनं चौकशीला सुरुवात केली। पाहणी केल्यावर घराचा दरवाजाही आतून बंद आढळला। घरात एक पाळीव कुत्रा बेशुद्ध होऊन पडला होता। कोणी खिडकीतनं किंवा भिंतीवरनं उडी मारून घरात आल्याचं किंवा बाहेर गेल्याचं कोणतंही चिन्ह पोलिसांना आढळलं नाही। मग मात्र पोलिसांचा संशय बळावला। पोलिसांनी रुपिंदरला किती लोक होते, कोणत्या प्रकारचे होते, कोणत्या वाहनानं आले होते, असे वेगवेगळे प्रश्न विचारले। 3-4 वेळा प्रश्नांची पुनरावृत्ती केल्यावर रुपिंदरची उत्तरही वेगवेगळी येऊ लागली। पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासले, त्यात दरोडेखोर येताना किंवा जाताना दिसले नाही। त्यामुळे रुपिंदरच्या दरोड्याची कहाणी खोटी असल्याचं स्पष्ट झालं। अखेर पोलिसी खाक्या दाखवताच रुपिंदरनं सगळंच सांगितलं। ਬਲਾਈਂਡ ਮਰਡਰ ਹੋਇਆ ਸੀਗਾ ਜੀ ਫਰੀਦਕੋਟ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਸੀਗੇ ਜੀ। ਉਹਨਾਂ ਦੀ ਮਰਡਰ ਹੋਇਆ ਸੀਗਾ ਰਾਤ ਨੂੰ ਕਰੀਬ 11:30 ਵਜੇ 12:30 ਵਜੇ ਦੇ ਲਾਗੇ ਜਾਗਾ 28-29 ਦੀ ਦਰਮਿਆਨੀ ਰਾਤ ਨੂੰ ਪੁਲਿਸ ਨੂੰ ਇਨਫੋਰਮੇਸ਼ਨ ਆਈ ਸੀਗੀ ਜੀ। ਤੇ ਪੁਲਿਸ ਦੀ ਇਨਫੋਰਮੇਸ਼ਨ ਤੇ ਕੰਮ ਕਰਦੇ ਹੋਏ ਡੀਐਸਪੀ ਸਿਟੀ ਫਰੀਦਕੋਟ ਤੇ ਐਸਐਚਓ ਸਦਰ ਫਰੀਦਕੋਟ ਵੱਲੋਂ ਜਾ ਕੇ ਤਫਤੀਸ਼ ਕੀਤੀ ਗਈ। ਇਸ ਮੁਕਦਮੇ ਦੇ ਵਿੱਚ ਨਿਕਲਿਆ ਸੀਗਾ ਜੀ ਇਹ ਮੁਕਦਮਾ ਦੋਸ਼ੀ ਜਿਹੜੇ ਮਰੇ ਸੀਗੇ, ਮਰਨ ਵਾਲਿਆਂ ਦੀ ਵਾਈਫ ਸੀਗੀ ਜੀ, ਉਹਨਾਂ ਨਾਮ ਹੈ ਰੁਪਿੰਦਰ ਕੌਰ। ਉਹਨਾਂ ਵੱਲੋਂ ਹੀ ਇਸ ਸਾਜ਼ਿਸ਼ ਨੂੰ ਅੰਜਾਮ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਸੀਗਾ ਆਪਣੇ ਬॉयਫ੍ਰੈਂਡ ਜਿਸ ਦਾ ਨਾਮ ਹੈ ਹਰਕਮਲਪ੍ਰੀਤ ਸਿੰਘ, ਉਹਦੇ ਨਾਲ ਮਿਲ ਕੇ। तो दोनों जणांना ਨੂੰ अरेस्ट कर लिया गया है जी। रुपिंदरनं गुरविंदरला विष दिलं, त्याचा परिणाम होऊन तो खोलीत जाऊन झोपला। प्रियकर हरकमलप्रीत आल्यावर रुपिंदर त्याला टेरेसवर घेऊन गेली आणि सगळी कहाणी सांगितली। तेवढ्यात खाली झोपलेला गुरविंदर टेरेसवर आला आणि त्याला पाहून दोघेही चक्रावले। दोघांनी गुरविंदरला पकडलं आणि त्याला मारहाण केली। त्याला पुन्हा विष पाजलं, ज्यात त्याचा जीव गेला। 2023 मध्ये रुपिंदरचं गुरविंदर सोबत लग्न झालं। लग्नानंतर ती पतीसोबत कॅनडाला गेली। 2024 मध्ये तिला कॅनडातनं हद्दपार केलं। त्यावेळी तिची भेट बलुआनातील रहिवासी हरकमलप्रीत सिंग सोबत झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले। आणि या प्रेमसंबंधातनं रुपिंदरनं अखेर पतीचा जीव घेतला आणि स्वतःसोबत प्रियकरालाही जेलमध्ये घेऊन गेली। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।